अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मात्र अजून ज्यांचं लेखी किंवा ग्राउंड बाकी आहे त्यांनी अजिबात हताश किंवा निराश होण्याचं काम नाही. कारण की मला 100% गॅरंटी आहे की तुमचा अभ्यास आणि तुमची मेहनत सुरू आहे. तुमच्यासाठी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, तर पोलीस भरतीचे ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, जे काही पेपर झालेले आहे, त्या पोलीस भरतीच्या पेपरमधल्या सामान्यांचे जे काही आलेले प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि त्याचं अचूक आपण विश्लेषण मित्रांनो या ठिकाणी बघत आहोत. म्हणजे येणार आगामी पुणे किंवा मुंबई किंवा इतर जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. या संदर्भातले मित्रांनो, धुळे असतील, जळगाव असतील, अमरावती असेल, या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल आपण अपलोड केलेला आहे. म्हणजेच याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, करंट अफेअर्स संदर्भातले असो किंवा इतर मुद्दे हे पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये वारंवार रिपीट झालेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आजचा जे आपलं लेक्चर आहे, आजचं जे सेशन आहे, हे फक्त ऐकायचं नाहीये, फक्त बघायचं नाहीये, तर तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं. एवढंच नाही, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्या संदर्भात नोट्स सुद्धा काढू शकता. तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता आजचा आपला पेपर आहे पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024. लक्षामध्ये. आणि याच पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमधला सामान्यांसंदर्भातला पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकची तारीख माहित असणं गरजेचं आहे. 4 ऑप्शन दिलेले: 6 जुलै 1674, दुसरे 8 जुलै 1674, तिसरे 6 एप्रिल 1674 आणि चौथा आहे 7 जून 1674. 4 पर्याय दिले मित्रांनो. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 जून 1674. 6 जून 1674 ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. ठीक आहे. आता या संदर्भात थोडक्यात आपण विश्लेषण बघूया. छत्रपती शिवरायांचा मित्रांनो दोनदा राज्याभिषेक झाला. कितीदा? दोनदा. हा जो राज्याभिषेकची जी तारीख आहे 6 जून 1674 ची, हा पहिला राज्याभिषेक झालाय. कधी? पहिल्यांदा. हा राज्याभिषेक कुठे झालेला आहे? हा राज्याभिषेक झालेला रायगड किल्ल्यावरती, जी स्वराज्याची राजधानी त्याच्यावरती. हा राज्याभिषेक कोणी केलेला? काशीच्या जे काशी आहे त्याच्या गागा भट्ट या गुरुजींनी केला का गागा भट्ट या ब्राह्मणांनी केलेला पहिला राज्याभिषेक आहे. आणि या राज्याभिषेकानंतर जे आपले छत्रपती शिवराय, सुरुवातीला फक्त ते शिवाजी महाराज होते, मात्र 6 जून 1674 नंतर त्यांनी छत्रपती पद धारण केले. कुठलं पद धारण केलं? छत्रपती. आता 6 जून 1674 नंतर ते छत्रपती शिवाजी महाराज बनले. छत्रपतीचा अर्थ काय होतो? छत्रपतीचा अर्थ होतो मित्रांनो सार्वभौम. छत्रपतीचा अर्थ काय? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? त्या काळामध्ये आपल्याला माहितीये, भारतामध्ये एकच सत्ता होती, प्रमुख सत्ता ती म्हणजे मुघल सत्ता. आणि मुघल सत्तेचा जो बादशाह होता तो होता बादशाह औरंगजेब. छोटे मोठे जे काही राज्य होते त्यांना जर छोटं राज्य स्थापन करायचं होतं, तर त्याच्यासाठी बादशाहची परवानगी घ्यावी लागत होती किंवा त्याचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत होतं. आणि त्याच नंतर ते छोटं राज्य त्यांचं चालू शकत होते. मात्र त्या काळामध्ये अत्यंत क्रांतिकारी घटना घडलेली. छत्रपती शिवरायांनी औरंगजेब बादशाह आणि त्याची मोगल सत्ता झुगारून स्वतःच्या बलशाली नेतृत्वात, स्वतःच्या कर्तृत्वात स्वराज्याची स्थापना केली. ना औरंगजेब बादशाहचं मांडलिकत्व पत्करलं, ना त्याच्या आधिपत्याखाली गेले. स्वतःच्या सामर्थ्यानं निर्माण केलेलं हे पहिलं स्वराज्यच म्हणजे आपलं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य. आलं लक्षामध्ये? तर ते छत्रपती म्हणजे काय? आता औरंगजेबचं त्या ठिकाणी ऐकायची गरज नाही. पूर्वी पण ऐकत नव्हते, याच्या पुढे पण ऐकायची गरज नाही. पण झाला असं मित्रांनो, हा जो राज्याभिषेक झाला, या राज्याभिषेकाच्या काहीच दिवसानंतर छत्रपती शिवरायांच्या ज्या मातोश्री जिजाबाई यांचं निधन झालं. सोबतच बाकीचे इतर काही नातेवाईक आहे जवळचे शिवाजी महाराजांचे, त्यांचं सुद्धा निधन झालं. त्यामुळे राज्याभिषेक करताना काही अपशकुन झाला असेल किंवा काही कमतरता असेल, असा मनाशी छत्रपती शिवरायांचं आलं. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. आणि छत्रपती शिवरायांचा दुसरा जो राज्याभिषेक झालेला मित्रांनो, तो झालेला आहे त्यांचा या ठिकाणी बघा 24 सप्टेंबर 1674 ला छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक झाला. ते झालाय 24 सप्टेंबर 1674 ला. आणि हा राज्याभिषेक जो केलाय तो निश्चलापुरी, कुठले? निश्चलापुरी येथील गोसावी गुरुजी यांच्याकडून हा दुसरा राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. लक्षामध्ये पहिले काय होतं, राज्याभिषेक कशासाठी करायचा? तर राज्याभिषेक म्हणजे ऑफिशियल पद जे धारण केला त्याला दर्जा देण्यासाठी. जसं आपल्याकडे एखादं सरकार निवडलं, आता आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी,
त्यांचा पक्ष सत्तेत आला ते डायरेक्ट पंतप्रधान झाले का? नाही. त्यांना राष्ट्रपतींनी काय दिली? पंतप्रधान पदाची शपथ दिली. ज्यावेळेस त्यांना शपथ दिली त्याच वेळेस ते खऱ्या अर्थाने सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून काम करू शकले. तसंच मग मित्रांनो, छत्रपती शिवरायांचं जरी स्वराज्य होतं, मात्र त्याला अधिकारिक मान्यता ही त्या ठिकाणी राज्याभिषेकद्वारे करून घेणं गरजेचं होतं. म्हणून 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी प्रचंड मोठा खर्च करून हा राज्याभिषेक घडवून आणला. आणि त्याच वेळेस त्यांनी शककर्ते ही सुद्धा उपाधी धारण केली. शककर्ते म्हणजेच काय? शककर्ते म्हणजे युगाचा संस्थापक. आणि त्याचसोबत त्यांनी होणं किंवा शिवरायांची हे चलन सुद्धा, मुद्रा सुद्धा त्यांनी पाडलेली आहे. आलं लक्षामध्ये? तो दोनदा राज्याभिषेक झालाय. एक झालेला त्यांचा 6 जून 1674 चा आणि दुसरा आहे 24 सप्टेंबर 1674. ठीक आहे. पहिला राज्याभिषेक केला गागाभट्टांनी, दुसरा केला निश्चलपुराच्या गोसावींनी. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? आता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या समाज सुधारकाच्या संदर्भात आलेला प्रश्न आहे. एक महात्मा ज्योतिराव फुले, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 विनोबा भावे की 4 सावित्रीबाई फुले. 4 पर्याय मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे. या सुद्धा प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ आहे. कुठला ग्रंथ आहे? शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड विषयी शेतकऱ्यांचा कशा प्रकारे शोषण करण्यात आलंय त्याच्या संदर्भातलं चित्रण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेच्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी आहे. त्यातली एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती कुठली? ती म्हणजे 24 सप्टेंबर 1873 ला पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कशी स्थापना केली? सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले हे त्यांच्या पत्नी होत्या, धर्मपत्नी होत्या. यांच्या सोबत मिळून त्यांनी अनेक सामाजिक कामे केले. यांच्या साहित्यामध्ये महत्वाचं काय? बावन कशी, काव्य फुले, सुबोध रत्नाकर अशी बाकीचं बरेच काही साहित्य हे सावित्रीबाई फुलेंचं आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय शेतकऱ्यांचा आसूड कोण लिहिलाय? महात्मा ज्योतिबा फुले लिहिलाय. दुसरी गोष्ट त्याचसोबत त्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुणे येथे सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे बरेच काही ग्रंथ आहे. बरोबर आहे. बरेच काही ग्रंथ म्हणजे खूप ग्रंथ आहे. जसं मायनॉरिटी ऑफ द स्टेट, थॉट्स ऑन पाकिस्तान, गांधी रानडे जिंदा. बरोबर आहे. द प्रॉब्लेम ऑफ प्रूफ खूप काही ग्रंथ त्यांची संपदा आहे. विनोबा भावेंचं गीता नावाचा ग्रंथ. परंतु आपलं अचूक उत्तर काय? शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिबा फुलेंचा ग्रंथ आहे. ठीक आहे. चला तिसरा प्रश्न बघूया. 28 क्रमांकाचा जीएसचा रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्पोर्ट्स संदर्भातला प्रश्न मित्रांनो. एक आहे क्रिकेट, 2 आहे गोल्फ, तिसरा आहे टेनिस की चौथा आहे फुटबॉल. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. हा थोडा क्लिष्ट स्वरूपाचा प्रश्न होता. स्पोर्ट्स संदर्भातला जर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास असेल तर त्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर नक्कीच दिलं असेल. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 टेनिस. लक्षामध्ये टेनिस हेच म्हणजे काय? रोलँड गॅरोस ही कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर टेनिस संदर्भात मित्रांनो बघा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा होत असते. कुठली? फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा होत असते. आणि फ्रेंच ओपन टेनिस जी स्पर्धा होते त्यालाच आपण त्या ठिकाणी रोलँड गॅरोस असं म्हणतात. काय म्हणतात? रोलँड गॅरोस. आणि ही जी स्पर्धा आहे मित्रांनो रोलँड गॅरोस नावाचं त्या ठिकाणी स्टेडियम सुद्धा आहे फ्रान्समध्ये. लक्षामध्ये या नावाचं काय? फ्रान्समध्ये स्टेडियम सुद्धा आहे. फ्रेंच ओपन जी स्पर्धा आहे ही स्पर्धा प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या शेवटी होत असते आणि ती स्पर्धा किमान 2 आठवडे तरी चालते. किती चालते? 2 आठवडे. आणि या वर्षीचा फ्रेंच ओपन स्पर्धेचा पुरुष एकेरीचा जो विजेता आहे त्याचं नाव आहे कार्लोस अल्काराज. काय नाव आहे? कार्लोस अल्काराज. हा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचा विजेता आहे आणि तो स्पेन या देशाचा आहे. कुठला? स्पेन देशाचा आहे. लक्षामध्ये चला काय बघितलं? रोलँड गॅरोस ही टेनिस संदर्भातली खेळ स्पर्धा आहे. त्यालाच आपण म्हणतो फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा. रोलँड गॅरोस नावाचा स्टेडियम आहे जे फ्रान्समध्येच आहे. आणि या वर्षीच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचा जो पुरुष एकेरीचा जो विजेता आहे त्याचं नाव आहे कार्लोस अल्काराज. तो स्पेन या देशाचा. कुठल्या? स्पेन देशाचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कुठे आहे? एक पुणे, दोन नाशिक, तीन मुंबई की चार नागपूर? चार पर्याय दिलेले मित्रांनो, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर. चार पर्यायापैकी मित्रांनो या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2. काय? 2. नाशिक या ठिकाणी काय आहे? महाराष्ट्र पोलीस काय प्रबोधिनी आहे. त्यालाच म्हणतो MPA म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. प्रबोधिनी म्हणजे काय? अकॅडमी. आता ही जी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो, याचा जर इतिहास बघितला तर सर्वात सुरुवातीला ही जी संस्था आहे किंवा ही जी आहे 1906 ला म्हणजे ब्रिटिश काळामध्ये पुण्यामध्ये भांबुर्डा या ठिकाणी स्थापन झाली. कुठे स्थापन झाली? पुण्यामध्ये भांबुर्डा इथे स्थापन झाली 1906 ला. त्याच्यानंतर 1960 ला 1960 ला म्हणजे 1906 ला पुण्यामध्ये जेव्हा ही संस्था स्थापन झाली तर सुरुवातीला ट्रेनिंग स्कूल होतं. काय होतं? पोलीस ट्रेनिंग स्कूल होते 1906 ला. मात्र 1960 ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या ट्रेनिंग स्कूलचं कशामध्ये रूपांतर केलं? तर ट्रेनिंग कॉलेजमध्ये रूपांतर केलं. याचं कशामध्ये रूपांतर केलं? ट्रेनिंग कॉलेजमध्ये. आणि 1989 मध्ये कधी? 1989 मध्ये या ट्रेनिंग कॉलेजचं रूपांतर मग कशात केलं मित्रांनो? आपण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये केलेलं आहे. कशात केलंय? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये याचं रूपांतर केलेलं आहे. ही महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आता कशासाठी आहे ते पण सांगतो. मग एमपीएससी मार्फत जे पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली जाते. एमपीएससी मार्फत जे राज्यसेवेमधले डीवायएसपी निवडले जातील किंवा कंबाईन मधले पीएसआय निवडले जातील, तर पोलीस मधले पीएसआय पद असो किंवा उपाधीक्षक म्हणजे डीवायएसपी दर्जाचं पद असो, यांची ट्रेनिंग आहे मित्रांनो जॉबच्या सुरुवातीची ती कुठं होत असते? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक इथं होत असते. लक्षामध्ये कोणाचं होतं? पीएसआयचे ट्रेनिंग इथं होते. त्यानंतर डीवायएसपीची सुद्धा ट्रेनिंग इथंच होते. ओके. यासोबत कशाची ट्रेनिंग होते? तर वन विभाग असो, महाराष्ट्र परिवहन विभाग असो, त्या ठिकाणी दारूबंदी विभागचे कर्मचारी असो, या सगळ्यांची सुद्धा ट्रेनिंग मित्रांनो याच महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी इथं होत असते. आणि सध्या या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमधले जे प्रमुख आहे ते प्रमुख आहे राजेश कुमार. कोण आहे? राजेश कुमार या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सध्या प्रमुख आहे राजेश कुमार. आणि त्यांचं जे पद आहे त्यांचं पद आहे मित्रांनो ऍडिशनल डीजे. कोणी? ऍडिशनल डीजे म्हणजे अतिरिक्त पोलीस संचालक आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक हे कोण? राजेश कुमार जे IPS अधिकारी आहेत. कोण आहे? IPS अधिकारी. आलं लक्षामध्ये? काय बघितलं? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिकला 1. नंबर 2 आता 1951 मध्ये त्याचं नाव ट्रान्सफर करून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी केलं. पहिले कॉलेज आणि त्याच्या पूर्वी स्कूल होतं आणि तिथं PSI आणि DYSP ना ट्रेनिंग दिलं जात असतं. आणि सध्या त्याचे प्रमुख कोण आहे? राजेश कुमार त्याचे प्रमुख आहे. ओके. चला पुढचं बघूया प्रश्न आपण. बघा, ऑलिम्पिक 2024 कुठे होणार आहे? आता 2024 सुरू आहे ना. मग आता जे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बघा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्या पेपरमध्ये सुद्धा आपण तेच कव्हर करत आहोत. ठीक आहे. तर आता ऑलिम्पिक स्पर्धा सध्या जे सुरू आहे 2024 मध्ये ते कुठे सुरू आहे ते विचारणार आहे. एक आहे पॅरिस, 2 आहे सिडनी, 3 आहे न्यूयॉर्क आणि 4 आहे टोकियो. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 पॅरिस. सध्याची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे सुरू आहे? पॅरिसला सुरू आहे. कुठे सुरू आहे? पॅरिसला. आलं लक्षामध्ये? 1. आता ही जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धा कधीपासून सुरू झाली? तर आधुनिक काळामध्ये 1896-97 पासून सुरू झाली. कधीपासून? 1896-97 पासून. कुठं सुरू झाली हो? ती स्पर्धा ग्रीक देशातील अथेन्स या राजधानी इथून सुरू झाली. कुठून झाली? ग्रीक देशातील अथेन्स या राजधानीत सुरू झाली. ही ऑलिम्पिक स्पर्धा कधी होत असते? ती दर 4 वर्षानंतर होत असते. कधी होत असते? दर 4 वर्षानंतर. आता कुठं सुरू आहे 2024 मध्ये? तर पॅरिसला सुरू आहे. मग 4 वर्षानंतर 2028 मध्ये पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर 2028 ची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती मित्रांनो अमेरिकेतल्या लॉस एंजेल्स या शहरात होणार आहे. कुठे होणार आहे? अमेरिकेतल्या लॉस एंजेल्स या शहरामध्ये होणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि जे आपले ऑलिम्पिक आहे या ऑलिम्पिकचं कार्यालयाचं मुख्यालय कुठे याचं? त्याचं मुख्यालय मित्रांनो स्वित्झर्लंड मध्ये. याचं मुख्यालय कुठे? स्वित्झर्लंड या देशामध्ये याचं मुख्यालय आहे. कुठे? लेजॉन नावाचं ठिकाण आहे शहर
स्वित्झर्लंडमधल्या लेजॉन या ठिकाणी ऑलिम्पिकचं मुख्यालय आहे. आलं लक्षामध्ये. आणि या ऑलिम्पिकचे सध्या अध्यक्ष कोण आहे मित्रांनो? त्या ऑलिम्पिकचे सध्या अध्यक्ष थॉमस बाक. सध्या ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बाक. काही ठिकाणी तर थॉमस बाच असा सुद्धा उल्लेख केला जात असतो. ठीक आहे. आणि जगातली जगातली खेळासंदर्भातली सगळ्यात टॉपची सर्वोच्च जी कॉम्पिटिशन आहे तीच म्हणजे आपली ऑलिम्पिक आहे. आलं लक्षामध्ये. जगातली खेळासंदर्भातली टॉपची जी टॉपची जी खेळ स्पर्धा आहे ती ऑलिम्पिकची. मात्र याच्यामध्ये मित्रांनो क्रिकेटचा समावेश नाही. आलं लक्षामध्ये. चला काय काय बघितलं. 1896-97 ला सुरुवात झाली. ग्रीकच्या अथेन्समध्ये. दर 4 वर्षांतर होते. सध्या पॅरिसमध्ये सुरू आहे. पुढची कधी होणार आहे? पुढची होणार आहे लॉस एंजेल्स मध्ये. याचं मुख्यालय कुठे? स्वित्झर्लंडच्या लेजॉन मध्ये. आणि याचा अध्यक्ष कोण आहे? सुद्धा थॉमस बाक आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? आता सोपा प्रश्न आलाय. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? 1 नर्मदा, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 भीमा. 4 पर्याय दिले मित्रांनो. आता कुठल्या शहरातील? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जायकवाडी जी धरण आहे पर्याय क्रमांक 3 आहे. गोदावरी या नदीवरती जायकवाडी धरण आहे. कुठल्या नदीवरती? गोदावरी नदीवरती. आलं लक्षामध्ये. आता गोदावरी नदी संदर्भात काय बघा. तर आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी कुठे उगम पावते? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते. गोदावरी नदी कुठे उगम पावते? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते. या नदीची लांबी किती? जवळपास 668 किलोमीटरची लांबी. किती आहे? 668 किलोमीटर. मग नदी कशी आहे? सगळ्यात पहिले कुठे जाते? आता बघा या ठिकाणी नाशिकमध्ये ही आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीवरती कुठला प्रकल्प आहे? तर आपल्याला माहिती आहे गंगापूर प्रकल्प. कुठला आहे? गंगापूर प्रकल्प. त्यानंतर हा जो जायकवाडी प्रकल्प आहे हा कुठल्या जिल्ह्यात येतो? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतो. कुठे येतो? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो. आणि याच नदीवरती पुढे त्या ठिकाणी नांदेडमध्ये विष्णुपुरी नावाचा प्रकल्प आहे. कुठला आहे? विष्णुपुरी. लक्षामध्ये. नाशिकमध्ये गोदावरी नदीवरती गंगापूर धरण आहे. जे पहिलं मातीचं धरण आहे. एक दुसरी गोष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच गोदावरी नदीवरती पैठण तालुक्यामध्ये हा जायकवाडी प्रकल्प आहे 2. आणि नंबर 3 याच गोदावरी नदीवरती नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी नावाचं धरण आहे किंवा विष्णुपुरी नावाचा प्रकल्प आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. टिंब हे संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहेत. आता संतांच्या संदर्भात आलेला प्रश्न आहे. हे संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहे. 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत नामदेव, 3 संत एकनाथ की 4 संत तुकाराम. 4 पर्याय दिलेले. या 4 पर्यायापैकी आपल्याला अचूक माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपल्या पोलीस भरतीमध्ये संत साहित्याचा संतांचा सुद्धा अभ्यास थोडाच महत्वाचा आहे. कारण की संत साहित्याविषयी आपल्याला त्यांचं जन्मस्थळ विचारतात, त्यांचं समाधीस्थळ विचारतात, त्यांचं साहित्य विचारतात आणि बाकीच्या इतर काही महत्वाच्या गोष्टी विचारतात. तर संत साहित्यामध्ये हे जे 2 प्रकार आणलेले भारुडे आणि गवळणी हे कोणाचं आहेत असं विचारलंय. पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ यांचं भारुडे आणि गवळणी. कोणाचं आहे? संत एकनाथांचं. ठीक आहे. आता संत एकनाथ यांचं जे पूर्ण नाव आहे ते नाव काय मित्रांनो? त्यांचं नाव आहे एकनाथ एकनाथ सूर्याजी पंत. एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही कुठे मित्रांनो? पैठणमध्ये. आणि पैठण कुठल्या जिल्ह्यात येतं? आपला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत असतं. आलं लक्षामध्ये. संत एकनाथ कोणाचे भक्त आहे? हे संत एकनाथ हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. कोणाचे? विठ्ठलाचे. आणि त्यांचं जे इतर साहित्य आहे त्यांच्या इतर साहित्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. काय नाव? रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचं प्रसिद्ध साहित्य आहे. रुक्मिणी स्वयंवर किंवा अजून त्यांचे बरेच काही साहित्य आहे. मात्र रुक्मिणी स्वयंवर अत्यंत महत्व आहे. लक्षामध्ये. काही महाराज लोक कीर्तनामध्ये भजनामध्ये ते एक आरोळी जातात मोठ्याने ठोकतात. दार उघड बाई दार उघड. काय म्हणतात? दार उघड बाई दार उघड. तर दार उघड बाई दार उघड हे जे आहे ती कोणाची रचना आहे? ही संत एकनाथ यांची रचना आहे. आणि संत एकनाथ यांचं जे जन्म ठिकाण आहे पैठण इथेच त्या ठिकाणी काय केलं जातं? नाथषष्ठीचा मोठा कार्यक्रम सुद्धा पैठणमध्ये आयोजित दरवर्षी होत असतो. कुठे? पैठणमध्ये संत एकनाथचं जे जन्मस्थान आहे तिथं नाथषष्ठीचा काल्याचा मोठा कार्यक्रम होत असतो. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्न घेऊया. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? आता सध्या प्रेझेंट मध्ये जुलै किंवा ऑगस्ट 2024 मध्ये. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? एक जगदीप धनखड, दोन गोपाळ स्वरूप पाठक, तीन अमित शहा की चार ओम बिर्ला. चार पर्याय दिले मित्रांनो. हा राज्यघटनेसंदर्भातला मात्र करंटचा प्रश्न आलाय, चालू घडामोडीचा प्रश्न आलाय. तर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण मित्र? उपराष्ट्रपती कोण मित्रांनो? पर्याय क्रमांक एक जगदीप धनखड हे सध्या भारताचे काय उपराष्ट्रपती. कितवे उपराष्ट्रपती मित्रांनो? ते 14वे उपराष्ट्रपती. कितवे? 14वे. जगदीप धनखड मुख्य कुठले मित्रांनो? हे राजस्थानचे. जगदीप धनखड कुठे? राजस्थानचे. राजस्थान मधला झुंझुनू नावाचा जो भाग आहे तिथले आहेत. आलं लक्षामध्ये? भारताचे उपराष्ट्रपती होण्याच्या पूर्वी जगदीप धनखड कुठल्या पदावर होते? तर जगदीप धनखड मित्रांनो हे त्या ठिकाणी पश्चिम बंगालचे राज्यपाल राहिलेले. कशाचे? पश्चिम बंगालचे त्यांनी राज्यपाल म्हणून काम बघितलेलं आहे भारताचे उपराष्ट्रपती होण्याच्या पूर्वी. आलं लक्षामध्ये? मग राज्यपाल कधी होते ते पश्चिम बंगालचे? तर ते होते 2019 ते 2022 दरम्यान. भारताचे उपराष्ट्रपती होण्याच्या पूर्वी जगदीप धनखडे पश्चिम बंगालचे 2019 ते 22 दरम्यान काय होते? राज्यपाल. आणि 2022 मध्ये त्यांची भारताचे 22वे राष्ट्रपती म्हणून काय झाली? निवड झालेली आहे. लक्षामध्ये? असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहे? प्रश्न काय होऊ शकतो? सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहे? आणि आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो की भारताचे उपराष्ट्रपतीच हेच काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. भारताचे उपराष्ट्रपतीचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे आता सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? जगदीप धनखड. म्हणजे भारताचे राज्यसभा सभापती सुद्धा कोण आहे? जगदीप धनखडच आहे. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न घेऊया. चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वाड. चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आता हा जो प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भातला मात्र चालू घडामोडी संदर्भातला प्रश्न आहे. चतुर्भुज सुरक्षा परिषद क्वाड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? एक ऑस्ट्रेलिया, दोन जपान, तीन अमेरिका आणि चार फ्रान्स. तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 4 फ्रान्स चतुर्भुज संवादचा सदस्य नाही. कोण नाहीये? फ्रान्स. आलं लक्षामध्ये? हे चतुर्भुज संवाद काय हो? क्वाड काय आहे? तर बघा 2007 ते 2008 दरम्यान 2007 ते 2008 दरम्यान याची सुरुवात झाली. कशासाठी झालेली आहे? त्याची सुरुवात मित्रांनो ही त्या ठिकाणी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संयुक्त सैन्य अभ्यास करण्यासाठी सुरुवात झाली. कशासाठी? संयुक्त सैन्य अभ्यास करण्यासाठी याची सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये 4 देश आहेत. किती देश आहे? 4. कुठला 4 देश आहे? नंबर 1 आहे मित्रांनो त्या ठिकाणी भारत, नंबर 2 आहे त्या ठिकाणी अमेरिका, नंबर 3 आहे त्या ठिकाणी जपान आणि नंबर 4 आहे ऑस्ट्रेलिया. नंबर 4 आहे कोण आहे? ऑस्ट्रेलिया. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये फ्रान्स आहे का? नाही. मग आपल्याला विचारलं काय होतं? याच्यामध्ये कोण सदस्य नाही? सदस्य कोण नाहीये? तर उत्तर मित्रांनो आपलं फ्रान्स. उत्तर काय आपलं? फ्रान्स. ठीक आहे? चला. बघा मित्रांनो चालू घडामोडी संदर्भातले आपण प्रश्न कव्हर करतोय आणि जीएस संदर्भातले राज्यघटना, हिस्ट्री, जिओग्राफी या संदर्भातले सुद्धा आपण प्रश्न कव्हर करतोय. आणि हा जो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करू शकता, शेअर करू शकता, चॅनल सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला विश्लेषण नाही आवडलं तर बिलकुल तुम्ही सबस्क्राईब करू नका. तुमच्यावर काही सक्ती नाही. आलं लक्षामध्ये? विश्लेषण जर तुम्हाला क्वालिटीचं वाटलं, आवडलं तरच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, अन्यथा नाही. काही सक्ती नाही तुमच्यावर. ठीक आहे? मात्र याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की ज्यांचं पुणे, मुंबई किंवा बाकीच्या ज्या ठिकाणचं लेखीचा पेपर बाकी आहे त्यांना या लेक्चरचा 101% फायदा होणार म्हणजे होणार. आणि ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर जेव्हा मुंबईचे किंवा पुण्याचे पेपर देणार आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरतून बाहेर पडणार तेव्हा तुमच्या मनात 100% समाधानाची लहर असेल मित्रांनो. आणि तीच आमच्यासाठी पोचपावती असेल कारण की आम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा झालेला आहे किंवा आम्हाला ते फळ मिळाले. ठीक आहे? म्हणून सांगतो मित्रांनो हे जे व्हिडिओ आहे काळजीपूर्वक बघा आणि शक्य असेल तर आपण नोट्स काढा. ठीक आहे? चला पुढचं बघूया. महाराष्ट्र भूषण 35 नंबरचा प्रश्न आहे. हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून गेला? आता बघा किती जुजबी स्वरूपाचा प्रश्न आहे तरी सुद्धा प्रश्न टाकला कारण ते पुणे ना. पुणे म्हटलं तर काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला?
चार पर्याय, एक आहे 1942, दोन 1943, तीन 1944 आणि चार 1945. चार पर्याय दिले मित्रांनो. जगात असा कोणीतरी माणूस नसेल की ज्याला हिटलर माहित नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिटलर नावाचा एक माणूस होऊन गेलाय. जर कोणी जास्त त्या ठिकाणी कडक वागत असेल तर आपण म्हणतो हिटलरशाही करतोय. बरोबर आहे. याच्यावरून अंदाज येतो की हिटलर कसा असेल मुळामध्ये. बरोबर आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे? हिटलर आत्महत्या कधी करून गेला? तर चार पर्याय दिले मित्रांनो. या चार पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 1945. काय 1945? आलं लक्षामध्ये? 30 एप्रिल 30 एप्रिल 1945 ला हिटलरने स्वतःला शूट करून घेतला. डोक्यामध्ये गोळी टाकून त्याने आत्महत्या केली. आलं लक्षामध्ये? झालं असं मित्रांनो 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. याच्यामध्ये दोन गट होते. एक होता अमेरिकेचा, सॉरी, एक गट होता इंग्लंडचा, त्याला म्हणतो मित्र राष्ट्रांचा. एक होता शत्रू राष्ट्रांचा, तो होता जर्मनीचा. जर्मनी मग जपान होते, जर्मनी होते आणि इतर देश होते. आणि मित्र राष्ट्रामध्ये इंग्लंड होता, अमेरिका होता आणि बाकीचे देश होते. सुरुवातीला जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा जर्मनीची बाजू मजबूत होती, शत्रू राष्ट्रांची बाजू मजबूत होती. पण जसजसं अमेरिका नंतर 42-43 नंतर या महायुद्धामध्ये उतरला, त्यानंतर अमेरिकेची बाजू मजबूत झाली आणि जर्मनी हरायला लागला. जसा जर्मनी हरायला लागला ती गोष्ट हिटलर सहन नाही झाली आणि 30 एप्रिल 1945 ला त्यांनी जर्मनीच्या त्याच्या जी जमीन आहे, जमीनमध्ये युद्धाचे जे बंकर केले त्या बंकरमध्ये स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावून शूट करून आत्महत्या केली. आणि त्याची जी बायको होती किंवा जी प्रियस होती तिनं सायनाइडची गोळी खाऊन आत्महत्या केली. आलं लक्षामध्ये? आणि मित्रांनो हिटलर संदर्भात अजून काही 2-3 प्रश्न विचारले जातात ते पण सांगतो. कुठलं? हिटलर हा कुठल्या देशाचा होता? तर नंबर 1 हिटलर हा जर्मनीचा होता. हिटलर कुठला होता? जर्मनीचा. 1. नंबर 2 हिटलरच्या पक्ष एक होता, राजकीय पक्ष, त्या पक्षाचं नाव होतं नाझी पक्ष. काय पक्ष होता? नाझी पक्ष. हिटलरने जगामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या लोकांना त्रास दिला? तर ज्यू लोकांना त्रास झाला. जवळपास त्यांनी त्या ठिकाणी 60 लाख ज्यू लोकांची गॅस चेंबर मध्ये मारून त्यांना मारून टाकलं. गॅस चेंबर मध्ये त्यांना डांबून विषारी गॅस सोडून मारून टाकलं. कोणाला? ज्यू लोकांना. कारण की तो म्हणायचा पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा जो पराभव झाला, या पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या पराभवामध्ये जर कोणाचा हात होता तर तो कोणाचा? ज्यू लोकांचा. ज्यू लोकांचा जर्मनीच्या पराभवामध्ये जर हात आहे तर ज्यू लोकांना जर्मनीमध्ये जगण्याचा अधिकार नाही. म्हणून त्याने जवळपास 60 लाख ज्यू लोकांना गॅस चेंबरमध्ये विषारी गॅस सोडून मारून टाकलं. आलं लक्षामध्ये? पुढे याचसोबत त्याचा नाझी पक्षाने एक प्रसिद्ध चरित्र आहे जे आपलं विचारलं जातं, त्याचा प्रसिद्ध त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव मित्रांनो माइन काम्फ. त्याच्या पुस्तकाचं नाव काय? माइन काम्फ हे त्याच्या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव आहे. कोणाच्या? हिटलरच्या. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढचं घेऊया. महाराष्ट्र भूषण 2024 या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2024 चा, 23 चा नाही. नंबर 1 अशोक सराफ, नंबर 2 डॉक्टर प्रमोद महाजन, नंबर 3 आप्पासाहेब धर्माधिकारी आणि नंबर 4 सचिन तेंडुलकर. चारही लोकांना महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे, मात्र त्यांनी 2024 चा विचारला. चार पर्याय दिले मित्रांनो. या चार पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2. 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्या ठिकाणी डॉक्टर प्रमोद महाजन यांना दिलेला आहे आणि 2023 चा अशोक सराफ यांना दिलेला आहे. 2023 चा कोणाला? अशोक सराफला. आणि 2024 चा कोणाला आहे? त्या ठिकाणी डॉक्टर प्रमोद महाजन यांना दिलेला आहे. लक्षामध्ये? मग प्रमोद महाजन यांना पुरस्कार देण्याचं कारण काय आहे? तर प्रमोद महाजन यांना जो पुरस्कार दिलेला मित्रांनो त्याच्यामध्ये यांचं महत्वाचं योगदान आहे. लक्षामध्ये? तर महत्वाचं योगदान काय दिलेलं आहे? त्याच्यामध्ये त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं प्रमोद महाजन डॉक्टर आहे. RX हॉस्पिटल आहे त्यांचं. कुठलं? RX हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि बायोसायन्स रिसर्च सेंटर सुद्धा आहे. या दोघांचे अध्यक्ष कोण आहे? या दोघांचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद महाजन. मग त्यांनी कर्करोग असतील, मधुमेह असेल, संधिवात असेल, याच्यावरती त्या रुग्णाला कमीत कमी त्रास होऊन कमीत कमी इजावून उपचार करणारी पद्धती विकसित केलेल्या आहे. लक्षात आहे? त्याला पुनर्योजन चिकित्सा पद्धती म्हणते. काय म्हणतात? पुनर्योजन चिकित्सा पद्धती. त्या क्षेत्रात अतुलनीय भरीव काम केल्यामुळे 2024 चा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो डॉक्टर प्रमोद महाजन यांना देण्यात आलेला आहे. लक्षामध्ये? चला आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भातल्या 2-3 बेसिक गोष्टी सांगतो.
सगळ्यात पहिले काय, हा पुरस्काराची सुरुवात 1996 झाली. पहिला पुरस्कार कोणाला दिलेला आहे? पहिला पुरस्कार दिलेला आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजे आपले महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आहे, लेखक आहे, त्यांना देण्यात आला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. याच्यामध्ये काय दिलं जातं? याच्यामध्ये 25 लाख रोख ही रक्कम दिली जात असते. मानपत्र स्मृतिचिन्ह तिथं आहेच आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारेच या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मानकरी निवडला जातो. पुन्हा एकदा रिपीट करतो. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या मार्फतच महाराष्ट्र भूषणचा मानकरी निवडला जात असतो. ठीक आहे, चला मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा कोणाला? डॉक्टर प्रमोद महाजनांना दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? एक 22 फेब्रुवारी, 2 24 फेब्रुवारी, 3 26 फेब्रुवारी की 4 28 फेब्रुवारी. 4 पर्याय दिले मित्रांनो. बघा, दिनविशेष संदर्भातला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये दिनविशेष सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करायची. ज्यांचे अभ्यास झाले, ज्यांचे पेपर झाले, काय अडचण नाही. पण ज्यांचा मुंबईचा पेपर बाकी आहे, ज्यांचा पुण्याचा पेपर बाकी आहे, किंवा बाकीच्या ठिकाणी ज्यांचे पेपर बाकी आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्य या तिन्ही प्रकारचे दिवस लक्षात ठेवायचे आहे. विशेष करून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिवस. जर तुम्ही एखादा जर याच्यातला दिवस विसरला तर तुमचा हातचा मार्क जाण्याची शक्यता आहे आणि आपला माहिती निकाल एक मार्क सुद्धा जात असतो. ठीक आहे. 4 पर्याय जे मित्रांनो, 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4, 28 फेब्रुवारी हा आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. कुठला आहे? 28 फेब्रुवारी. मग हाच दिवस का बरं साजरा करतो? दुसरी तारीख का नाही घेतली? याचं कारण सुद्धा आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, बघा, त्या ठिकाणी 28 फेब्रुवारी 1888 ला भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक भौतिकशास्त्रज्ञ त्या ठिकाणी डॉक्टर चंद्रशेखर रमन, डॉक्टर चंद्रशेखर रमन यांचा जन्म झालेला आहे. आपण त्यांना सीव्ही रमन म्हणतो. त्यांनाच काय म्हणतो आपण? सीव्ही रमन म्हणतो. आलं लक्षामध्ये? तर 28 फेब्रुवारी 1888 ला डॉक्टर चंद्रशेखर रमन म्हणजे सीव्ही रमन यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावलाय. कशा शोध लावला? रमन इफेक्ट. म्हणजे जो प्रकाश आहे त्याचा त्यांनी शोध लावला. म्हणजे प्रकाश पहिले पडत होता, पण त्याचा प्रभाव काय, इम्पॅक्ट काय, ते सगळ्यात पहिले त्यांनी शोधून काढलं. आणि त्याबद्दल 1930 ला त्यांना मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळालेले. कधी मिळालेले? 1930 मध्ये त्यांना सीव्ही रमन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मग त्यांच्या जन्माला 1987 ला 100 वर्ष पूर्ण होतात. किती वर्ष पूर्ण होतात? 100 वर्ष. मग सीव्ही रमन यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आणि त्यासोबत त्यांनी भारताला नोबेल पारितोषिक मिळवून दिल्याच्या स्मृतीच्या निमित्ताने 1987 पासून लक्षात ठेवायचं, कधी? 1987 पासून आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करत असतो. कधीपासून? 1987 पासून सीव्ही रमन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट कारणीभूत नाही? पुन्हा रिपीट करतो प्रश्न. सायन्स संदर्भातला प्रश्न आहे, पर्यावरण संदर्भातला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट यास कारणीभूत नाही? नंबर 1 कार्बन डायऑक्साईड, नंबर 2 मिथेन, नंबर 3 नायट्रस ऑक्साईड आणि नंबर 4 ऑर्गन. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 आर्गॉन. आर्गॉनचा ग्रीन हाऊसवर कुठलाही प्रभाव होत नाही. लक्षामध्ये कुठला ग्रीन हाऊसवर प्रभाव होत नाही आर्गॉनचा. आर्गॉन हा वातावरणातच असतो. मग आता मुद्दा येतो ग्रीन हाऊस म्हणजे काय? बरोबर आहे. आपण मित्रांनो फक्त प्रश्न बघत नाहीये, प्रश्नाचे उत्तर देऊन फक्त सांगत नाही, समाधान करत नाही. प्रश्न कुठल्या स्वरूपाचा आहे, प्रश्नाची कॉन्सेप्ट काय, आपण ते सुद्धा क्लिअर करतो. आता मुद्दा काय होतो? ग्रीन हाऊस म्हणजे काय? तर ग्रीन हाऊस म्हणजे मित्रांनो बघा, असं घर असतं. तर घर ते काचेचं घर असतं, म्हणजे काचेच्या भिंती असतात आणि काचेचं छत असतं. काचेची छत आहे आणि काचेच्याच भिंती, बरोबर आहे. मग आता त्याचा काय फायदा आहे? तर सूर्यप्रकाश जो येतो किंवा सूर्याची जी किरण येतात त्या घरामध्ये येत असतात ग्रीन हाऊसमध्ये. मात्र आलेले सूर्यकिरणाचं उत्सर्जन म्हणून ते बाहेर जात नाही. मी काय म्हणतो पुन्हा एकदा लक्ष द्या. काचेची छत आहे, काचेची भिंत आहे, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश येतो. आलेला सूर्यप्रकाश मात्र उत्सर्जितून बाहेर जाण्यासाठी त्याचं कुठलंही त्या ठिकाणी तरतूद नाहीये किंवा केली जात नाही. हे कशासाठी आहे? तर त्या ठिकाणी टेम्परेचर कंट्रोल केलं जातं, वातावरण नियंत्रित केलं जातं आणि 12ही महिने हव्या त्या प्रकारच्या भाजीपाला, हव्या त्या प्रकारचे पिके
या ग्रीन हाऊस मध्ये घेतले जात असतात. आलं लक्षामध्ये? तुम्ही कधी ग्रीन नेट वगैरे बघितले असेल ना, तर त्या पद्धतीने. मग याच्यावरती मित्रांनो कुठल्या वायूचा प्रभाव पडत नाही? आर्गॉनचा पडत नाही. कोणाचा पडत नाही? आर्गॉनचा. बाकी सगळ्यांचा प्रभाव पडू शकतो. आलं लक्षामध्ये? ग्रीन हाऊस म्हणजे काय? संपूर्ण काचेचा आहे. त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश येऊ शकतो. मात्र आलेल्या सूर्यप्रकाशात उत्सर्जितून बाहेर जाणार नाही आणि वातावरण कंट्रोल राहिल्यामुळे हव्या त्या भाजीपाला किंवा पिकांचं उत्पादन या ग्रीन हाऊस मध्ये घेतलं जातं. त्यालाच म्हणायचं ग्रीन हाऊस. आलं लक्षामध्ये? आणि उत्तर आहे आपलं आर्गॉन. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. चला पुढचा प्रश्न आहे, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे? भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे? 1 अरबी समुद्र, 2 बंगालचा उपसागर, 3 प्रशांत महासागर आणि 4 हिंदी महासागर. 4 प्रश्न मित्रांनो, सॉरी, 4 पर्याय मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 प्रशांत महासागर येथे एल निनोचा प्रभाव आहे. आलं लक्षामध्ये? भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आढळतो? तर प्रशांत महासागरात आढळतो. पुन्हा रिपीट सांगतो, उत्तर ते मिळालं. आता एल निनो म्हणजे काय? पुन्हा एकदा प्रश्न काय, कंसाची कॉन्सेप्ट समजून घेऊ. मित्रांनो, एल निनो हा स्पेनिश शब्द आहे. कुठला शब्द आहे? स्पेनिश. एल निनोचा अर्थ होतो लहान मुलगा किंवा छोटा बच्चा. आलं लक्षात? एल निनोचा अर्थ काय होतो? लहान मुलगा. मग एल निनो काय ते पण सांगतो. बघा, उष्ण आणि मध्य कटिबंधातल्या पॅसिफिक महासागरामध्ये, उष्ण आणि मध्य कटिबंधातल्या पॅसिफिक महासागरामध्ये जे उष्णता आहे, सूर्यकिरण हे तळाशी जातात आणि तिथे टेम्परेचर मध्ये खूप वाढ होते. आणि टेम्परेचर मध्ये वाढ झाल्यामुळे काय होतं, जे छोटे मासे आहेत त्यांचा मृत्यू होतो. आलं लक्षात? त्यांचा काय होतो? मृत्यू. आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे समुद्रात जीवनसखळी काही काळासाठी खंडित होते आणि त्याचा आपला मानवावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. हा झाला पहिला भाग. आणि दुसरं, या एल निनोचा भारताच्या मान्सून पावसावर सुद्धा त्या ठिकाणी काय करत असतो मित्रांनो? प्रभाव पडत असतो. आलं लक्षामध्ये? त्याचा सुद्धा प्रभाव पडत असतो. आणि किमान 5 वर्षाला 10 वर्षाला एकदा तरी एल निनो येत असतो. आणि एल निनो येण्यामुळे काय होतं, तर भारताचा जो मान्सून पाऊस आहे तो कमी होत असतो आणि भारतामध्ये ड्रॉट म्हणजे दुष्काळ येण्याची शक्यता असते. आलं लक्षामध्ये? तर मान्सून पावसावर परिणाम करणार एल निनो कुठे? प्रशांत महासागरामध्ये आहे. कुठे आहे? प्रशांत महासागरामध्ये आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. याच्या पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? आता आपल्या सगळ्यांचा आवडता क्रिकेट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणारच याची मला गॅरंटी. काय विचारलं? नुकत्याच पार पडलेल्या म्हणजे आता मागच्या महिन्यात झालेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? 4 पर्याय. 1 20, दुसरा आहे 16 टीमनी भाग घेतला, तिसरा 18 टीमनी भाग घेतला की 4 12 टीमनी भाग घेतला. 4 पर्याय मित्रांनो. 4 पैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये 20 टीमनी भाग घेतला. किती टीमनी भाग घेतला? 20. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे 2024च्या T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा विजेता कोण आहे? तर स्वतः भारत आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा कॅप्टन कोण होता? रोहित शर्मा होता. T20 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता? विराट कोहली होता. T20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीज कोण होता? त्या ठिकाणी जसप्रीत बुमराह होता. आलं लक्षामध्ये? आणि T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा ही 2 वर्षांतर होते. किती वर्षांतर? 2 वर्षांतर होत असते. पहिला जो वर्ल्ड कप आहे 2007चा तो सुद्धा भारताने जिंकला आणि या वर्षीचा 2024चा सुद्धा जो वर्ल्ड कप आहे T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा तो सुद्धा भारताने जिंकलेला आहे. आलं लक्षामध्ये? ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. T20 क्रिकेट वर्ल्ड कप, टेनिस, फ्रेंच ओपन स्पर्धा, त्यानंतर हा आपला फौजदारी कायदे, निवडणुका, हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे आपले जे लेक्चर मित्रांनो हे काळजीपूर्वक बघा. तुम्हाला येत्या लेखीच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला खूप खूप त्याचा फायदा होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर देसाल त्याच वेळेस तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न घेऊया. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 1 जून 2023, 2 1 जुलै 2024, 3 1 एप्रिल 2023 आणि 4 1 एप्रिल 2024. कधीपासून लागू झाले नवीन मुख्य फौजदारी कायदे? 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 1 जुलै 2024. 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. मग कुठले फौजदारी कायदे ते सांगतो. नंबर 1 आहे आपले भारतीय न्याय संहिता,
भारतीय न्याय संहिता 1, दुसरं आहे नागरिक सुरक्षा संहिता 2, दुसरं आहे नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरं आहे भारतीय भारतीय पुरावा संहिता. तिसरं कुठलं आहे? भारतीय पुरावा संहिता आहे तिसरं आहे. आलं लक्षामध्ये? हे कधीपासून लागू झाले? 1 जुलै 2024 पासून. पहिले आयपीसी होतं. आयपीसी जागेला भारतीय न्याय संहिता. पहिले होतं सीआरपीसी, फौजदारी प्रक्रिया संहिता. त्याच्या जागेला नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरं होतं भारतीय पुरावा अधिनियम. हे पुरावा नाही, याच्या ठिकाणी मित्रांनो भारतीय साक्ष अधिनियम आले. कुठलं? साक्ष अधिनियम आलेले सध्या. पहिले शब्द होता पुरावा आणि आता शब्द आलाय साक्ष. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आपलं 1 जुलै 2024 पासून लागू झालेलं आहे. पुढचं, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलं आहे? नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलेलं आहे? 4 पर्याय मित्रांनो. 1 विभा शिरवाडकर, 2 राम गणेश गडकरी, तिसरं प्रक्रिया अत्रे आणि चौथं विश्राम बेडकर. 4 पर्याय मित्रांनो. या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर. काय उत्तर आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे. आलं लक्षामध्ये? मग नटसम्राटचा विषय काय मित्रांनो? तर नटसम्राट हे एक नाटक आहे जे विष्णू वामन शिरवाडकर लिहिलेलं आहे आणि नटसम्राट मधला जे मुख्य कॅरेक्टर आहे, जे महत्वपूर्ण जे व्यक्तिरेखा आहे ती आहे आप्पासाहेब बेलवलकरांची. कोणाची? आप्पासाहेब बेलवलकर. आप्पासाहेब बेलवलकर. हे नाटक मित्रांनो सगळ्यात पहिले मराठी रंगभूमीवरती 1970 मध्ये आलं आणि आप्पासाहेब बेलवलकरांची जी भूमिका आहे, आपले जे दिवंगत वारलेले मराठी अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी केलेली. कोणी केली? डॉक्टर श्रीराम लागू यांनी आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केलेली आहे सुरुवातीला, सगळ्यात पहिली. त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याच अभिनेत्यांनी केली आणि आता पाठीमागे 5-7 तुम्हाला असं वाटतं, हा किमान 7-8 वर्षापूर्वी नटसम्राट नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला महेश मांजरेकरांचा. याच नावाचा चित्रपट आला. कुठला? नटसम्राट. आणि या नटसम्राट चित्रपटामध्ये, मराठी चित्रपटामध्ये आप्पासाहेब बेलवलकर याची भूमिका कोणी केली? यांची भूमिका केली नाना पाटेकर यांनी भूमिका केली. कोणी भूमिका केली? नाना पाटेकर यांनी भूमिका केली. आलं लक्षामध्ये? त्याच्यामध्ये बघा, एक व्यक्ती असतो तर त्याच्या भोवती ते पूर्ण कॅरेक्टर फिरतं, ते आप्पासाहेब बेलवलकर. त्याच्यात एक प्रसिद्ध डायलॉग आहे. कुठला आहे तो? कोणी घर देतं का व घर? म्हणजे तो आप्पासाहेब बेलवलकर आहे. त्याची रिटायरमेंटची जे काही पुंजी आहे सगळं मुलांच्या नावावर, मुलींच्या नावावर करतो आणि त्याची बायको त्या ठिकाणी वारते. त्यांना राहण्यासाठी घर सुद्धा देत नाही. मुलं सुद्धा त्याला घरात राहू देत नाही. मुली सुद्धा सामावू देत नाही. त्याला शेवटी स्वतःचं घर सुद्धा सोडावं लागतं. त्या ठिकाणी मग चिंतित होऊन त्याच्या ठिकाणी तो आक्रांत करतो, मोठ्याने ओरडतो, "कोणी घर देतं का हो घर?" तर "कोणी घर देतं का दर?" हा जो डायलॉग आहे किंवा जी आरोळी किंवा जी आर्तता आहे, ही आर्तता नटसम्राट या नाटकातली आहे. आलं लक्षामध्ये? चला पुढचं घेऊया. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? आता निवडणूक झाली जी आपली एप्रिल मे मध्ये. तर या निवडणुका त्या ठिकाणी कितवी लोकसभा होती ते विचारलं. एक 16वी, दुसरी 18वी, तिसरी 20वी आणि चौथी 15वी. 4 पर्याय दिले मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सध्याची जी लोकसभा ही 18वी लोकसभा आहे. कितवी? 18वी. आणि त्याच्या निवडणुका आपल्याला माहिती आहे आता 2024 मध्ये झालेल्या आहेत. हे झाले 2024 मध्ये. आणि 18व्या लोकसभेमध्ये 74 महिला सदस्य जिंकून आलेल्या. लक्षात ठेवायचं, जर पेपरला विचारलं तर 18वी लोकसभा सध्याची आहे, त्याच्यामध्ये किती महिला जिंकून आल्या? 74 महिला सदस्य आहे 543 खासदारापैकी. किती आहे? 74 महिला. आणि महाराष्ट्रातून 7 महिला गेलेल्या. महाराष्ट्रातून लोकसभेला किती महिला जिंकून गेलेल्या आहे? तर 7 महिला जिंकून गेलेल्या आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. लोकसभेची तरतूद कितव्या कलमानुसार केली आहे? लोकसभेची तरतूद कलम 81 नुसार केली. किती नुसार केली? 81 नुसार. आणि लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 543 आहे निर्वाचित. किती आहे? 543. आलं लक्षामध्ये? सगळ्यात जास्त लोकसभेचे सीट कुठे? सगळ्यात जास्त लोकसभेचे सीट आहे त्या ठिकाणी मित्रांनो युपी मध्ये 80 सीट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेची किती सीट आहे? तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेची 48 सीट. किती सीट आहे? 48. आलं लक्षामध्ये? महाराष्ट्रामध्ये 48, सगळ्यात जास्त युपी मध्ये 80, टोटल 543. तरतूद आहे कलम 81 नुसार. सध्याची 18वी लोकसभा आहे. 74 महिला सदस्य आहे. महाराष्ट्रात 7 महिला सदस्य. ठीक आहे, चला पुढचं घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्वातंत्र्यवीर जे सावरकर, या सावरकरांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असा प्रश्न आहे. लिहिलेले आहे विचारलं का नाही? लिहिले नाहीत ते विचारलेले.
एक गीता रहस्य, दोन काळे पाणी, एक गीता रहस्य आहे, दोन काळे पाणी आहे. बाकीचे ऑप्शन मित्रांनो सांगतो मी तुम्हाला. गीता रहस्य, काळे पाणी, त्याच्यानंतरचा मित्रांनो ऑप्शन आपल्याकडे त्या ठिकाणी सहा सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझनी. सहा सोनेरी पाने, सहा सोनेरी पाने आणि चौथं आहे जोसेफ मॅझनी. हे दोन पर्याय आले नाही मित्रांनो, त्याच्यामुळे मी लिहून देतोय. हे बाकीचे इतर उरलेले दोन पर्याय आणि टोटल चार पर्याय. सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेलं नाही? गीता रहस्यने लिहिलं, काळे पाणीने लिहिलं, सहा सोनेरी पाणीने लिहिलं, का जोसेफ मॅझने लिहिलं? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक एक, गीता रहस्य हे पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं नाहीये. मग हे पुस्तक कोण लिहिले मित्रांनो? हे पुस्तक लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ आहे. कोण लिहिला? लोकमान्य टिळकांनी लिहिलाय. कुठे लिहिलाय? मंडाले तुरुंगात असताना ते लिहिलेला ग्रंथ आहे. आलं लक्षामध्ये? लोकमान्य टिळकांना जी काळ्या शिक्षा झाली ती मंडालेच्या तुरुंगामध्ये जे गेले 1908 ते 1914 दरम्यान 6 वर्ष त्यांनी शिक्षा भोगली. त्या दरम्यान त्यांनी मंडाले इथे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला, हे शेवटचा आपला प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? समाज सुधारकाविषयीचा प्रश्न मित्रांनो. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. एक आरजी भांडारकर, दोन एम जी रानडे, तीन गोपाळकृष्ण गोखले आणि चार आत्माराम पांडुरंग. या चार पैकी प्रार्थना समाज कोणी स्थापन केला असा तो प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग हा जो प्रश्न दिलेला मित्रांनो, याचं उत्तर आपलं बघायचंय. तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केलेली या चार पर्यायपैकी अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कोणी केली? आत्माराम पांडुरंगाने केली. लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा दोनदा रिपीट झालेला आहे. कधी स्थापना केली यांनी? 1867 मध्ये केली. कुठे स्थापना केली हो? मुंबईमध्ये केली. कुठे केली? मुंबईमध्ये. ते हे सुद्धा सांगतो, या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये आरजी भांडारकर म्हणजे रामकृष्ण गोपाल भांडारकर आणि एम जी रानडे यांचा सुद्धा सहभाग होता. ऍक्च्युअल मध्ये पर्यायामध्ये नव्हतं पाहिजे, परंतु जर उत्तर म्हटलं तर आत्माराम पांडुरंग द्यायचं. तर का द्यायचं? हे दोघं जरी सहकारी असले, मात्र प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये जो आपण म्हणतो ना सगळ्यात महत्वाचा मुख्य जो सहभाग होता, हिरिरीने जो भाग होता, तो आत्माराम पांडुरंग यांचा होता. आलं लक्षामध्ये? म्हणून प्रार्थना समाज कोणी स्थापन केलं? आत्माराम पांडुरंग यांनी 1867 ला मुंबई येथे स्थापन केलेला आहे. त्यांच्यासोबत कोण होते सहकारी? आरजी भांडारकर आणि एम जी रानडे दोन्ही होते, पण हे त्याच्यामध्ये नव्हते. कोण? गोपाळकृष्ण गोखले नव्हते. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले यांची कोणती संस्था आहे? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 ला भारत सेवक समाजाची स्थापना केली. आलं लक्षामध्ये? काय केलंय? 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु आहेत. महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण असं जर विचारला प्रश्न, तर उत्तर काय असेल आपलं? गोपाळकृष्ण गोखले. काय असेल? गोपाळकृष्ण गोखले. चला पुढचा प्रश्न घेऊया. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? हा सुद्धा रिपीट प्रश्न झाला मित्रांनो, तिसऱ्यांदा चौथ्यांदा झालाय. म्हणून मी वारंवार सांगतो की सेशन बघा, अनेक प्रश्न रिपीट होतात आपले. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? एक पुणे नागपूर, दोन नाशिक मुंबई, तीन नाशिक नागपूर की चार मुंबई नागपूर? सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4, मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग. कुठे? मुंबई ते नागपूर दरम्यान. समृद्धी महामार्गाचं पूर्ण नाव काय? आता नाव दिलं त्याला आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं त्याचं पूर्ण नाव आहे. काय नाव आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं समृद्धी महामार्गाचं पूर्ण नाव आहे. एक. नंबर 2, याच्यामध्ये जिल्हे किती मित्रांनो? तर समृद्धी महामार्ग मध्ये 10 जिल्हे किंवा 10 जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. आलं लक्षामध्ये? पुढे याची लांबी किती हो? याची लांबी 701 किलोमीटरची लांबी. किती आहे? 701 किलोमीटरची लांबी. आणि याचं टार्गेट काय? तर मुंबई ते नागपूर किंवा नागपूर ते मुंबई हे जे अंतर आहे ते 8 तासामध्ये पूर्ण केलं. कितीमध्ये? 8 तासामध्ये. आणि याचं बांधकाम कोणी केलंय किंवा ही जबाबदारी कोणाकडे होते पार पाडण्याचे? MSRDC ने काम पूर्ण केलंय. कोणी केलंय? MSRDC. MSRDC म्हणजे काय? महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलीच का? लाडकी बहीण पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय?
आता सध्या आपल्याला माहिती आहे सगळ्या महिलांमध्ये एकच योजनेची चर्चा सुरू आहे ती म्हणजे लाडली बहीण. लक्षामध्ये ती लाडकी बहीण जी योजना आहे याच्यासाठी पात्रता काय वयाची पात्रता विचारली. एक सांगितलं 21 ते 60, दुसरं 18 ते 60, तिसरं 21 ते 65 आणि चौथं 18 ते 65. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय क्रमांक 3 21 ते 65. लक्षामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. तिच्यासाठी वयाची पात्रता किती आहे 21 ते 65 आहे. तर अचूक उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडक्या बहीण योजनेची घोषणा कोणी केलेली आहे? या योजनेची घोषणा केली आपल्या अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. अर्थमंत्री कोणी महाराष्ट्राचे अजित पवार आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोणी सध्या अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. लक्षामध्ये मग आता लाडकी बहीण कोणा योजना घोषित केली अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. एक सुरुवातीला वयाची पात्रता होती त्या ठिकाणी 21 ते 60 वर्ष सुरुवातीला. परंतु आता वाढवून किती केली पात्रता 21 ते 65 केली. किती 21 ते 65. कंटिन्यू बदल होता योजनेमध्ये. पहिले वय बदललं 21 ते 60 होतं आता 21 ते 65 केलं. पहिले म्हणे ही जी योजना आहे फक्त लग्न झालेल्या बायांसाठी लग्न झालेल्या महिलांसाठी. आता पण नाही नाही ज्यांचं लग्न नाही झालं त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहे. तिसरी गोष्ट मात्र ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. सगळ्यांसाठी सरसकट नाहीये. लक्षामध्ये एखादी सरकारी कर्मचारी महिला असेल एखादी त्या ठिकाणी बिझनेस करणारी महिला असेल तिचं जर उत्पन्न कधी 2.5 लाखाच्या पुढे जात असेल तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि लाडकी जी बहीण योजना आहे याचा उद्देश काय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम सशक्त करणे हे लाडकी बहीण योजनेचं उद्दिष्ट आहे. लक्षामध्ये 1,500 रुपये भेटणार त्याच्यामध्ये. किती भेटणार आहे 1,500 रुपये. आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केली येत्या रक्षाबंधनला 15 ऑगस्ट पर्यंत 2 महिन्याचा हप्ता 3,000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवणार आहे म्हणे. काल म्हणजे 2 ऑगस्ट 2024 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जे आहे छत्रपती संभाजीनगरचे नवीन नियुक्त झाले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आणि त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली म्हणे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महिलांना पैसे देऊ म्हणे आम्ही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत. रक्ताच्या शेवटच्या थेंबाची गरज नाहीये सत्ता असण्याची गरज आहे. ठीक आहे. थेंब असून काही भागणार आहे का नाही सत्ता असणं गरजेचं आहे. बजेट त्याच्यासाठी खूप मोठा आहे. लक्षामध्ये ते पुढचा काळ ठरवेल मग ती ही योजना किती काळ चालणार आहे का नाही. कारण की अनेक अर्थतज्ञांनी या योजनेच्या अंमलबजावणीविषयी शंका व्यक्त केलेली आहे. कारण की एवढा पैसा सरकारकडे आहे का सुरुवातीला देतील इलेक्शन पर्यंत देतील त्याच्यानंतर देतील का हे येणारा काळ ठरणार आहे योजना टिकेल का नाही टिकेल. जसं आपल्याला माहिती आहे पहिली योजना सुरू केली ती पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला गॅस योजना सुरुवातीला गॅस दिले नंतर बंद केले. इलेक्शन आली पुन्हा गॅस सुरू केली. तसंच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणूक आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. अनेक जणांचं म्हणणं आहे विशेष करून विरोधी पक्षांचं म्हणणं आहे जोपर्यंत इलेक्शन नाही आहे तोपर्यंत योजना सुरू होईल. इलेक्शन झाली पैसे नाही सरकार म्हणू शकतं आणि पुन्हा योजना बंद करू शकतं. काही सांगता येत नाही. काल लक्षामध्ये तर उत्तर काय आपलं 21 ते 65 वर्ष. शेवटचं 48 नंबरचा सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे. 4 ऑप्शन आहे. 1 इस्रायल, 2 जर्मनी, 3 भारत, 4 युक्रेन. 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय इस्रायल. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली इस्रायल या देशाने विकसित केलेला आहे. आता सी डोम हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे काय थोडक्यात सांगतो. आता बघा इस्रायल देश आहे इस्रायल सगळ्या बाजूने शत्रू देशाने वेढलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ काही अरब कंट्री आहे पॅलेस्टाईन आहे वगैरे. आता सी डोम हवाई प्रणाली म्हणजे काय इस्रायल जो देश आहे आणि इस्रायल देशाची जी जमीन आहे त्या जमिनीच्या वरती जे आकाश आहे लक्षामध्ये इंटरनॅशनल रूल असा असतो की जो तुमचा देश आहे आणि तुमच्या देशाची जी जमीन आहे तुमच्या जमिनीच्या वरती जे आकाश आहे त्या आकाशावर सुद्धा कोणाचा कंट्रोल असतो त्याच देशाचा कंट्रोल असतो. म्हणजे त्या देशाच्या हवाई हद्दीमध्ये त्या देशाच्या परवानगीशिवाय दुसरं कुठलं विमान येऊ शकत नाही. लक्षामध्ये अशी सिस्टीम असते. मग आता काय होतं इस्रायल देश जो आहे शत्रू राष्ट्र वेढलेला आहे जसं आपल्या आजूबाजूला आहे चायना आहे पाकिस्तान तसं. मग समजा पॅलेस्टाईनने जर कधी मिसाईल सोडलं इस्रायलवरती पॅलेस्टाईनने जर कधी मिसाईल सोडलं कधी रॉकेट सोडलं तर त्यांनी टेक्निक अशी डेव्हलप केलेली आहे कुठली ही टेक्निक की जसं
इस्रायलच्या हवाई हद्दीमध्ये ते मिसाईल येईल किंवा रॉकेट येईल, ते जमिनीवर पडण्याच्या आतच ही जी टेक्नॉलॉजी आहे ती वरती काय करेल, त्याला लगेच त्याला कॅप्चर करेल आणि वरती वरती त्याला डिस्ट्रॉय करून टाकेल. म्हणजे पॅलेस्टाईनने असो किंवा शत्रू राष्ट्रांना असो, जर कुठलं मिसाईल किंवा कुठलं रॉकेट जर इस्रायलवर सोडून त्याला त्रास देण्याचा किंवा तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तो त्रास तर नुकसान तर सोडत, ते इस्रायलची जमीन सुद्धा टच करू शकत नाही. एवढी टेक्नॉलॉजी त्याने डेव्हलप केली. आणि अशाच प्रकारची टेक्नॉलॉजी भारत सुद्धा आता डेव्हलप करत आहे. रशियाच्या मदतीने त्याला S-400 म्हणतात. काय म्हणतात त्याला? सी डोम 400 म्हणतात, जे रशियाच्या मदतीने भारत सुद्धा करत आहे. आणि भारताचा प्रयत्न आहे आता रशियासोबत, म्हणजे रशियातून घेतलेलेच आहे, पण स्वतः आपण सुद्धा डेव्हलप करावी असा भारताचा प्रयत्न आहे. आलं लक्षामध्ये? मग सी डोम हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे काय? की अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली आहे, की शत्रू राष्ट्रांनी जर आपला कधी मिसाईल किंवा रॉकेट लॉन्च करून जर आपला कधी ध्वस्त करण्याचा, स्फोट करायचा प्रयत्न केला, तर जमिनीवर कोसळण्याच्या अगोदरच ते हवाईमध्ये आपण काय करून टाकणार, आकाशामध्ये ते रॉकेट किंवा मिसाईल डिस्ट्रॉय करून टाकणार. त्यालाच म्हणणार सी डोम हवाई संरक्षण प्रणाली. ओके, पुढे सेकंड लास्ट, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? एक रत्नागिरी, दोन रायगड, तीन पालघर, चार ठाणे. चार पर्याय दिले मित्रांनो. चार पर्यायापैकी अचूक पर्याय आपले पर्याय क्रमांक 3 पालघर येथे वाढवण हे बंदर त्या ठिकाणी बांधलं जात आहे. वाढवण बंदर कुठलं बांधलं जाते? पालघर जिल्ह्यामध्ये बांधलं जात आहे. या वाढवण बंदराचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. वाढवण बंदर हे ते ठिकाणी सर्वात खोल बंदर असणार आहे. काय असणार आहे? सर्वात खोल बंदर असणार आहे. अजून पूर्ण काम सुरू झालं नाही, म्हणजे कंप्लीट झालं नाही, सुरू आहे काम. एक, हे जे वाढवण बंदर आहे कुठं असणार आहे? अरबी समुद्रात असणार आहे. बरोबर का नाही? कारण की पालघर म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पश्चिम साईडला आहे आणि पश्चिम साईडला कुठला समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. म्हणजे भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये वाढवण बंदर बांधला जाणार आहे. कुठे? पालघर जिल्ह्यामध्ये. याच्यासाठी जवळपास 76,000 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. किती? 76,000 कोटीचा. त्यातले जे 74% जो हिस्सा आहे, हा 74% हिस्सा भारत सरकार मार्फत JNPT उचलणार आहे. कोण उचलणार आहे? JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हा उचलणार आहे. आणि उरलेला जो खर्च आहे म्हणजे 26% हा महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड म्हणजे महाराष्ट्र नेव्ही बोर्ड उचलणार आहे. महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड हा उचलणार आहे. किती? 26% खर्च. आणि भारतातलं सर्वात जास्त कंटेनर डेपो असणार हे बंदर ठरणार आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. हे बंदर तयार झाल्यानंतर भारतातलं सर्वात जास्त कंटेनर किंवा टेम्पो कंटेनर असणं बंदर म्हणजे कुठलं असणार आहे? तर वाढवण बंदर असणार आहे. ठीक आहे, चला आता शेवटचा लास्ट आणि बेस्ट प्रश्न. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? हा सुद्धा करंटचा प्रश्न, हा सुद्धा करंटचा प्रश्न, हा पण करंटचा प्रश्न, हा पण करंटचा प्रश्न. 47, 48, 49, 50 चारही करंटचे प्रश्न मित्रांनो. म्हणून सांगतोय लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक बघा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करण्यासाठी सांगू शकता व्हिडिओ. त्यांना चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगू शकता किंवा तुम्ही सुद्धा करू शकता. ठीक आहे, चला. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? एक आसाम, दोन मणिपूर, तीन मेघालय आणि चार अरुणाचल प्रदेश. चार ऑप्शन दिले मित्रांनो. चार पैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत. कुठल्या राज्याचे? अरुणाचल प्रदेशचे. आणि ते 2016 पासून मुख्यमंत्री. कधीपासून? 2016 पासून. कुठल्या पक्षाचे? ते भारतीय जनता पक्षाचे. कुठल्या पक्षाचे? भारतीय जनता पक्षाचे. आणि अरुणाचल प्रदेशच्या इतिहासातले सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणजे कुठले? तर पेमा खांडू. वयाच्या 44 वर्षी तिथे ते मुख्यमंत्री झालेले आहेत. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपण पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा पेपर पाहिलेला आहे. ठीक आहे, तर बाकीचे जे पेपर बाकी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या आपण लेक्चरमध्ये. तिथं आपण नवीन पुन्हा एकदा पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका घेऊन येऊ. ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला गुड डे, गुड बाय, जय हिंद.